अध्यक्ष महोदय, अचलपूर चांदूर बाजार भातकुली अमरावती तालुक्यातील 105 गावे वाढी पाणी पुरवठा योजना आहे। कार्यारंभादेश या योजनेला 2009 साली चांदूरबार या ठिकाणी त्याचा पूर्णा नदीतून मध्य प्रकल्पातून त्याचा जलाशय होता। 83 गावांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापासूनची योजना 2012 साली यांच्यामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो आणि उर्वरित 24 गावांमध्ये पाण्याची मागणी नसल्याने ग्रामपंचायतीने त्यावेळेस पाण्याची बाग त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची गरज भासली नव्हती। आज आपल्याला सांगायला या ठिकाणी सांगेल की ही सुधारित पुनर्जोडणी योजना कार्यारंभ आदेश आपण 2022 साली या ठिकाणी देण्यात आला। या ठिकाणी जलशुद्धीकरणाची जी नियोजित जागा होती ती उपलब्ध न झाल्यामुळे पर्यायी जागा निवडण्याकरता या ठिकाणी विलंब झाला। या ठिकाणी माननीय आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना कधी पूर्ण करणार तर जल जीवन मिशनच्या अंतर्गत 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये विशेष बाब म्हणून आपण या योजनेकरता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जरी केंद्राचे पैसे आले नव्हते तरी जवळपास या योजनेकरता आपल्या इच्छातून जे पैसे महाराष्ट्र सरकारने दिले त्याच्यामध्ये मार्च 2025 मध्ये 75 लक्ष रुपये, एप्रिलमध्ये 2025 मध्ये 4,69,70 लक्ष रुपये, त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये 5.94 कोटी रुपये आणि जानेवारीमध्ये 5.65 कोटी रुपये असे एकूण 17 कोटी रुपये आपण या ठिकाणी या योजनेला वितरित केले। 11 कोटी रुपयाची देयक प्रलंबित आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या आम्ही ज्यावेळेस त्याला बोलणी केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की देयक न दिल्यामुळे ही कामं आमची विलंब होत आहेत। तर आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने आपल्या स्वनिधीतून 4,000 कोटी रुपये दिलेले आहे। केंद्राचे पैसे ज्यावेळेस आपल्याकडे उपलब्ध होतील ते जास्तीत जास्त देयक आपण ह्या योजनेकरता देण्याचा प्रयत्न करू आणि पैसे दिल्यावर कमीत कमी जर लवकर पैसे दिले गेले तर ही योजना आता सध्या जरी योजना या ठिकाणी आपण म्हणत असलो की सुरू नाही आहे तर 40 लिटर पर हेड प्रमाणे आपण पाणी सध्या देतो, कारण ही जुनी योजना आहे रेट्रोफिटिंग असल्यामुळे। सदर ही योजना डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल जर पैसे आले आपल्याकडे, तेवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की केंद्राचे जरी पैसे आले नाही तरी माननीय मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानेल की त्यांनी स्वनिधीतून म्हणजे कॅश शेअरिंग 50% ज्यावेळेस केंद्र देते त्यावेळेस राज्य सरकार टाकते, पण तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास 4,500 कोटीच्या वरती पैसे आपल्या स्वनिधीचे टाकलेले आहे। आजची आपण देयके पाहिली तर 7,000 कोटीच्या वरती म्हणजे 10,000 कोटीच्या आसपास आपली देयकं बाकी आहे। आपलं म्हणणं खरं आहे की 50,000 योजनेपैकी आपल्या फक्त 26,000 योजना पूर्ण झालेल्या आहेत, काही 50%च आहे, काही 40%च आहे। हे सगळं मान्य आहे। रिवाईज करता काही योजना आल्या आहेत, 1 कोटीच्या आजचे सगळे अधिकार आपण खाली दिलेले आहे। 1 कोटीच्या वरचे अधिकार हे वित्त खात्याकडे आहे, त्याच्याकरता आपण रिवाईज एस्टिमेटला सुद्धा मान्यता करतोय। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला या ठिकाणी मागच्या वेळेस या ठिकाणी विधानसभेमध्ये सांगितलंय की पाणी पुरवठा योजनांकरता आपण एक विशेष धोरण राबवणार आहोत आणि मला खात्री आहे की अधिवेशन संपल्यानंतर या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेणार आहे आणि जे पैशांचा जो विषय आहे तो केंद्र आणि राज्याचा असल्यामुळे राज्याने आपल्याकरता नाकारला असं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या 5,000 कोटी रुपये जवळपास दिलेले आहे। केंद्राचे पैसे आल्यानंतर लवकरात लवकर हे देयक आपण देऊ। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांकडे या संदर्भात आपण बैठक आयोजित करणार का? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला पैसे दिलेलेच आहे आणि जर गरज पडली तर आपण मुख्यमंत्र्यांशी नेहमी भेटूच, पण ही फक्त आपल्या योजनेपुरती आमदार साहेब ही प्रश्न नाही आहे। आपल्या आमदार मोदयांनी जो प्रश्न मांडला तो एकदम वस्तुस्थितीप्रमाणे मांडला आहे की राज्यांच्या योजना या सगळ्याकडे आहे, त्यामुळे तुमची भावना जी आहे ती सभागृहाची भावना आहे, त्यामुळे सामूहिक सगळे पैसे आपल्याला मागितल्याशिवाय राज्याचा प्रश्न सुटू शकणार नाही।